लीला तुझी रंपंपार देवा, लीला तुझी रंपंपार. हवरे देवा, खवरे देवा, हवरे देवा, हवरे देवा, खवरे देवा, हवरे देवा. दर्शन तू देतो बुवा करून, दुःख तू नेतो बुवा करून. हवरे बुवा, खवरे बुवा, हवरे बुवा, हवरे बुवा, खवरे बुवा, धवरे बुवा, हवरे बुवा. मला का ओळखताय? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, माझ्यासाठी गिराईक ना अगदी देवासारखा माणूस आहे बघा. आणि या लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच जो माझा यो बिझनेस आहे तो यो हॉटेलचा माझा बिझनेस आहे. आणि काही 3 दिवसानंतर तुम्ही पहिलं माझं हे गिराईक आहे, तर तुम्ही लयच स्पेशल आहे माझ्यासाठी, म्हणून मी तुम्हाला बोलतो ना. चांगलं आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं मला सांगा, मिसळ कशी आहे? एकदम भारी आहे. मी अशी मिसळच खाल्ली नाही कधी. खूप मस्त आहे, थँक्यू. हा देव तुमच्यावर प्रसन्न झाला. पटकन वरदान मागून टाकतो. म्हणजे एक मिसळ 2 पाव एक्स्ट्रा पावचे 100 रुपये झालेत. ती घसरगुंडी आत घ्या थोडी, सगळीच घसरगुंडी तुम्ही घाई करू नका, आरामात सगळे द्यायचे पैसे. काही झाले मला तोत्र बोलायचं असते ना. तोत्र? देवाचं स्तोत्र? हा ते मला देवाचं बोलायचं असतो ना, मध्येच पैशाचा गोंधळ नको म्हणून तुम्हाला सांगून टाकलं, तर मी नाही तोत्र बोलतो. देते पैसे. हावरे बुवा, खावरे बुवा, हावरे बुवा, हावरे बुवा, खावरे बुवा, हावरे बुवा. दर्शन तू देतो बुवा करून, दुःख तू नेत बुवा करून. खावरे बुवा, हावरे बुवा, खावरे बुवा. ओ माय गॉड, काय झालं, काय झालं? अरे बाईला उलट्या झाल्या. ते गुड न्यूज आहे, डॉक्टरला बोल. 1 मिनिट, काही गुड न्यूज वगैरे काही नाहीये, बॅड न्यूज आहे. तुमच्या मिसळमध्ये केस सापडला मला. हे काय? हे बघा. सॉरी, चुकून पडला असेल तो केस पडला. हे केस कसं पडलं मिसळीमध्ये? थांबा मी बघतो. अरे बाप रे मालक, हा एवढा मोठा केस आहे हा. अरे बाप रे, या पाय एवढा लांब केस, हा बाईचा केस आहे ना. हो सर, तेच मी तुला विचारतोय, बाईचा केस इकडे कसा आईला? पण सकाळपासून इकडे कोण आईलं पण नाही, केस कुणाचा आईला? या आलेत ना. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी हे असे केस असे माझे असे तोडले आणि ह्याच्यात टाकले असं म्हणायचे का तुम्हाला? अरे बापरे, अजून एक केस. दुसरा केस कसा आईला? अरे आता त्यांनी आपल्या समोर टाकलं ना. कसं? दादा तुम्ही? दादा तुला असं वाटतं का रे? दादा मी असं नाही ग, म्हणजे चायडे मी कवरी वाट बघितली रक्षाबंधनला, तू आईलीच नाही ग. तरी तुला असं वाटतं का दादा मी असं काहीतरी करेन म्हणून? नाही असं करणार. मी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, मी सॉरी बोलतो. सर, ही मिसळ घेऊन तर दुसरी त्यानं मिसळ घेऊन ये. नाही मला मिसळ वगैरे काही नको. नाही ताई, असं करू नको, असं करू नको. तू काहीतरी घे, मला जाम वाईट वाटेल. ताई तू काहीतरी घेतलं पाहिजे. आता तुझी भाऊबीज म्हणून द्यायची राहिले. शाम्या, आज जा, साडी चोली पांघऱ्या घेऊन ये. कसले डोंबलाची साडी चोडी हो मध्ये. टेबल पुसायला फडकं नव्हतं, माया घरून फडकं आणलेलं आहे. सांगता तुम्ही साडी चोडी घेऊन ये म्हणून, कमाले. तू पटकन जा, मिसळ घेऊन ये. मला नको. तुला खाल्लं तर मला वाईट वाटलं. ताई प्लीज. दादा तू रडू नकोस. तू आता मला इतका आग्रह करतोच तर मग मला मिसळ नको, मला काहीतरी दुसरं दे चांगलं खायला. काही खाते असं काहीतरी गोड वगैरे दे खायला. साखर देऊ? कान फार फोडून बसऱ्या. गुलाब जांबू घेऊन येत आणतो. गुलाब जांबू आणतो. पण बाय ना जांबूवंत कथा ना. ताई हे काय माहिती आहे, मिसळीचे पैसे मी तुला भावीज म्हणून माफ करते, पण गुलाब जांबूचे पैसे तुला द्यावे लागेल. ठीक आहे दादा, है ना? देते मी. शाम्या, गुलाब जांबू घेऊन ये. हा
तू आरामात खाय. हा, मी खाते. अजिबात घाई हा, करू नको. नाही, मी खाते. मी माझं तोत्र बोलून घेतो. स्तोत्र चालेल चालेल. अरे हावरे बुवा खावरे बुवा हावरे बुवा हावरे बुवा खावरे बुवा हावरे बुवा. अरे दर्शन तू दे बा करून दुःख तू ने बा करून हावरे बुवा खावरे बुवा हावरे बुवा हावरे बुवा खावरे बुवा. हॅलो हा ताई रेंज नाही. 1 मिनिट मी बाहेर येते. 1 मिनिट थांब. हा रेंज नाही आहे इकडे. हा हा बोल बोल रेंज आली. हा बोल. हा 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 ठीक आहे. हा 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 ठेवते. चल बाय. हा बाय. अरे आलो 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 मालक. हो तसं होतं. बेचाऱ्या काय आता कन्फर्म काहीतरी गुड न्यूज आहे. काही गुड न्यूज वगैरे काही नाही. तुमच्या गुलाबजाम मध्ये खडा आहे म्हणून मला उलटी झाली. अहो तुम्ही मारलं का बरं? गुलाबजामू मध्ये खडा कसा आयला? मालक मी खरं सांगतो बरं का. आता मी येताना गुलाबजामुन चेक केला होता. त्याच्यात खडाबिडा काही नव्हता. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी गुलाबजाम मध्ये खडा टाकला? हा. दादा कसं बोलतोय? दादा तू गिऱ्हाईकाला देव मानतोस आणि हा देवाला खोटं ठरवतोय. गुलाबजामुन मध्ये खडा कसा आला? पटकन दुसरा गुलाबजामुन घेऊन येत. नाही मला ओ मालक गुलाबजामुन खाल्लेला आहे. त्याच्यात फक्त पाक उरलेला आहे आणि त्या पाकात खडा टाकलेला आहे. तो पटकन जा दुसरा गुलाबजामुन घेऊन ये. ताई ताई मी तू गुलाबजामुन मी दुसरा आणतो. ऐक मला ना खरं आता ना गुलाबजाम पण नकोय आणि मिसळ पण नकोय. आल्यापासून मला असं काही खाल्ल्यासारखंच वाटत नाहीये. मला ना असं काहीतरी साधं दे. साधं बर्गर वगैरे. साधं बर्गर साधं असतं ते. बचाऱ्या पटकन बर्गर घेऊन फालतू आणतो बोलते ना ताईडी. चल 1 नंबरचा कामचुकार माणूस ठेवलाय तू. नाही तू नको. ताईडे कसं आहे माहितीये काय? हे बघ कसं गुलाबजामुन आहे ना रक्षाबंधन म्हणून तुला मी गिफ्ट देऊन टाकले. पण बर्गर आहे ना त्याचे पैसे तुला द्यायला लागतील. त्याच्यामध्ये खूप ॲटम पडतात ना रे. 100 रुपये त्याचे तुला द्यायला लागतील. 100 रुपये? त्याचे 100 रुपये द्यायला लागतील. घ्या चेक करून घ्या आत्ताच. नंतर कंप्लेंट नाही पाहिजे बरं. हा ठीक आहे. तुम्ही जा मी खाते. तुम्ही जा. मी माझं स्तोत्र बोलून घेतो. तू आरामात खा. काळजी करू घाई करू. आरामात खा. हावरे बुवा खावरे बुवा हावरे बुवा हावरे बुवा खावरे बुवा हावरे बुवा. अरे दर्शन तू दे बा करू तूने बा करू. हावरे बाबा खावरे बुवा हावरे बुवा हावरे बुवा 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 खावरे बुवा हावरे बुवा. अरे दर्शन. हॅलो ताई थांब रेंज नाहीये. मी बाहेर येते. 1 मिनिट. थांब रेंज नाहीये इकडे. अरे हा हॅलो ताई. 1 मिनिट. हो आई 1 मिनिट. नाही ग मला खाऊ दे ना ग. थांब जरा. बाय बाय बाय. अरे बापरे. माझी तायडी कंप्लीट मोनोटोनस आहे. नाही झालं. सारख्या उलट्याच करते. तुम्ही हे काय कसला बर्गर दिलाय मला? ही वीट कशी आली या बर्गर मध्ये? बर्गर मध्ये वीट कशी आली यांना विचारा. अरे तू नको वाचरे मला सांगू. तायडीला मी ओळखतो. अरे लहानाचं मोठं माझ्या समोर ती जायले. मी तिला चांगलं ओळखतो. हे बघ माझ्या डब्यातलं तिने कधीच चोरलं नाही. शाळेमध्ये आम्ही जायचो ना तर आम्ही अर्धा डबा खायचो. कधीच तिने फालतूगिरी केली ना. तू काय सांगतोस वाचाऱ्या? अहो काही बी नकारा बोलू तुम्ही. तुम्ही हे जे काय बोलता ना त्याच्याने हा जो वरच्या पाव ना खालच्या पाव ना त्याला पण लाज वाटते. एवढं या बाईने वीट ठेवली याच्यात. मी? हो तुम्ही ठेवली. मला आता एक क्षणही थांबायचं नाहीये. दादा इथे तुझ्या बहिणीचा अपमान होतोय. अरे हे जर तुझ्या भाऊजींना कळलं तर तुला तर माहितीये ना ते कसे आहेत. मला माहिती आहे. माझे
कोण आहेत भाऊजी? अच्छा, म्हणजे आता तुला भाऊजींना पण तू विसरलास? आता आपला संबंध संपला, आता मी चालले. अरे थांब, आता संबंध सुरू झालाय. म्हणजे भाऊजी पोलीस मध्ये कामाला आहेत ना? नाही नाही, पोलीस नाही आहेत भाऊजी, ते आहेत. अगे तायडे, ते खरे माझे भाऊजी आहेत ना, ते पोलीस मध्ये कामाला आहे. ते आता थोड्या वेळात येतच असतील. म्हणजे ही सगळी फालतूगिरी तुझी आहे ना, ती बघितली ना ते लोक आता तुला बंद करतील, जेल मध्ये टाकतील. कुठे बघितली? अरे हे काय, इकडे तुला जो सीसी कॅमेरा दिसतोय ना, तुला काय वाटतं तो बहिर्वक्र आरसा आहे? इकडे तू वक्र वक्र करत होतीस ना, तो तिकडे सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे. काय ए बघ, मिसलीची 100 रुपये, गुलाबजांबूचे 50 रुपये आणि बर्गरचे 100 रुपये आणि हे वक्र वक्रपणा केलंस ना त्याचे 1000 रुपये. 1250 तुला द्यायला लागणार. एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. मग पटकन जायचं किचन मध्ये, सगळी भांडी घासून यायची आणि हे रोज सकाळी 7 वाजता यायचं, असं एक